अग्रन धुळगाव व विठुरायाची वाडी येथील विहिरीवरील केबल चोरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या 4 आरोपींना आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देत असता आरोपींच्या नातेवाईकांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर मज्जाव करत मोठा राडा केला। कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपींच्या गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांवर लाठीमार केला। कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात सावळी येथील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। कवठेमहांकाळ पोलिसांनी या 2 गावातील केबल चोरी प्रकरणी सावळी येथील गोसावी समाजातील 4 आरोपींना अटक केली होती। शुक्रवारी या आरोपींना जामीन मिळाला होता, परंतु आरोपींनी आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा यापूर्वी चोरी केल्याचं कबूल केल्याने अधिक तपासासाठी आटपाडी पोलीस कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आले होते। आटपाडी पोलीस चोरट्यांना ताब्यात घेऊन आटपाडीला निघाले असता कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात आलेल्या चोरट्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरड करून पोलिसांना शिवीगाळ करून पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला। यावेळी कवठेमहांकाळ पोलिसांनी आरोपींच्या त्या नातेवाईकांवर सौम्य लाठीमार केला आणि 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय। केबल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी राजकुमार श्याम गोसावी, राहुल श्याम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी, अरविंद तानाजी गोसावी यांचा आटपाडी पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। आटपाडी पोलीस यांना घेऊन जात असता नातेवाईकांनी आरोपींना जामीन मिळालाय, आरोपी आमच्या ताब्यात द्या, आरोपींना आटपाडी पोलिसांकडे देऊ नका असं कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर आरोपींच्या नातेवाईकांनी राडा करून अटकाव केला आणि सरकारी कामात अडथळा आणलाय। पैसा